नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी यूट्यूब चॅनलमध्ये। तर 1 जुलै नंतरचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर 1 जुलै नंतर राज्यामध्ये कसा पाऊस राहणार आहे, कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल, तर जाणून घेऊया सविस्तर बातमी। तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आपल्याला 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आली होती। तर राज्यामध्ये आता उद्याचे दिवसच जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे मराठवाड्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता आणि तसे विदर्भामध्ये आपल्याला फक्त उद्याचे दिवसच राज्यामध्ये उद्या दुपारच्या सुमारास म्हणजे दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला उद्याच्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर जे आहे 1 जुलैपासून राज्यामध्ये जे आपल्याला हवामान शक्यतो 1 जुलै ते 5 जुलैच्या दरम्यान जे आहे हवामान कोरडे राहणार आहे। फक्त उद्याचे दिवसच राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे। तर 1 जुलै आणि 2 जुलैच्या दरम्यान आपल्याला फक्त उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये पावसाची शक्यता राहील आणि इतर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला हवामान कोरडे राहणार आहे 1 जुलै आणि 2 जुलैच्या दरम्यान। तसेच राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवसच मराठवाडा आणि विदर्भ तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये फक्त उद्याचे दिवस पावसाची शक्यता राहणार आहे। आणि त्यानंतर 1 जुलै ते 5 जुलैच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये हवामान जे आहे मराठवाडा तसे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि म्हणजे विदर्भ या भागामध्ये जे आपल्याला 1 जुलैपासून ते 5 जुलैच्या दरम्यान जे आहे हवामान कोरडे राहणार आहे। तर त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पुन्हा एकदा राज्यामध्ये जे आहे 6 जुलैच्या नंतर राज्यामध्ये चांगल्या पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे। 6 जुलैच्या नंतर राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल। 6, 7 आणि 8 जुलैच्या दरम्यान आपल्याला मराठवाडा तसेच विदर्भामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे। फक्त शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवसच जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि 1 जुलै ते 5 जुलैच्या दरम्यान जे आहे हवामान कोरडे राहणार आहे आणि पुन्हा एकदा 6 जुलैपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे। तर असेच हवामान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता। धन्यवाद।